तर आजच्या व्लॉगमध्ये सगळ्यात अगोदर तर तुम्हा सगळ्यांना मनापासून थँक्यू सो मच. काल मी एक व्हिडिओ शेअर केला होता, त्याला खरंच खूप छान असा रिस्पॉन्स आला, बऱ्याच व्ह्यूज झाले, लाईक्स आले. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तर ही रील शेअर झाली. त्यामुळे मला तरी असं वाटते 100 नाही पण 100तून 1-2 तरी ताईला याचा कुठे ना कुठे फायदा झाला असेल. अशी कोणती तरी सखी असेल का ही पाऊल उचलणार होती, पण ह्या व्हिडिओमुळे ती थोडं मागे खेचणार नाही. आपण असं जर केलं तर असं आपलं फ्युचर राहू शकते. त्यामुळे तिला तरी वाटणार का नाही असं नको करायला हवं. आणि हो, बऱ्याच ताईंच्या मला खूप छान छान अशा कमेंट्स आल्या की हो ताई हे सगळं बरोबर आहे. तर खरंच ही रियालिटी आहे, आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसत नाही, समाजामध्ये अशा गोष्टी घडत असतात. पण कोणी कोणी असतात जी म्हणजे जसं मी काल माझं जी व्यथा होती, जी काही शब्द होते ती तुमच्यासमोर मांडले, त्यामुळे म्हणजे बऱ्याच जणांना असं दिसलं का नाही हे सगळं सुद्धा होऊ शकते. तर ही रियालिटी आहे आणि ही रियालिटी बदलणार नाही. आपण जर आत्ताच विचार करायला पाहिजे. आणि तुमचा खरंच मला खूप छान असा रिस्पॉन्स मिळाला या रील थ्रू. बऱ्याच ताईंनी मला इन्स्टाला फॉलो केलं, यूट्यूबला जाऊन सुद्धा सबस्क्राईब केलं. त्यामुळे तुम्हाला पुन्हा अजून थँक्यू सो मच. आता माझा पास तर टोटली खराब झाला, त्यामुळे मी रिग्रेट जर करत बसली तर माझं येणारे फ्युचरसुद्धा खराब होऊ शकते. म्हणून मला रिग्रेट काही करत बसायचं नाही. माझं येणारे फ्युचर मला खरंच खूप छान असं ब्राईट करायचं आहे. त्यामुळे मी बरेच जे स्वप्न बघितली होती की मला असं करायचं आहे, तसं करायचं आहे, ते सगळं टोटली माझी स्वप्न राहून गेली होती. माझं एज्युकेशनसुद्धा इनकम्प्लीट राहून गेलं होतं. ते सुद्धा मला समोर चालून आता कंप्लीट करायचं आहे. आणि एक दिवस मला खरंच नक्कीच सक्सेसफुल वुमन होऊन म्हणून जगायचं आहे. आणि एक सक्सेसफुल म्हणजे शरण्याची आईसुद्धा होऊन म्हणून मला छान असं तरीकेने जगायचं आहे. त्यामुळे तुमचा सपोर्ट खरंच नक्कीच हवा आहे. असेच सपोर्ट करत राहा. तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्हालाही असं काही करायचं असेल तर नक्कीच आज पाऊल उचला. समाजाचा विचार करत बसला तर तुम्ही नेहमीच मागे राहणार. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.